नमस्कार. एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हे व्ही इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत. आजचा भाग. तू मानसा नियमू करी निश्चळू होय अंतरी, मग कर्मेंद्रिये ही व्यापारी वर्ततू सुखे. ज्ञानेश्वरीतील अध्याय 3 ओवी क्रमांक 76. गोंधळून गेलेल्या अर्जुनाला धीर देण्यासाठी कृष्णांनी हा उपदेश केला आहे. अर्जुना, तू आपलं मन आवरून धर, अंतःकरणात स्थिर हो, मग ही कर्मेंद्रिये आपापले व्यवहार करीत खुशाल राहू देत, असा या ओवीचा भावार्थ आहे. जो माणूस आपल्या मनोबळानं स्वतःची इंद्रिय ताब्यात ठेवतो आणि कर्मयोगाला आरंभ करतो, तो माणूस विशेष योग्यतेचा होय. असा माणूस मनातून शांत असतो. ईश्वराच्या स्वरूपात तो रंगून गेलेला असतो. बाहेरून मात्र सर्वसामान्य माणसांप्रमाणे तो नेहमीच्या व्यवहारात वागतो. आपल्या इंद्रियांना तो हुकूम करीत नाही. विषय वासना आपल्याला बाधतील अशी भीती त्याला वाटत नाही. इंद्रिय कर्म करीत असली तरी तो त्यांना आवरीत नाही, पण कुठलीही विकाराची बाधा त्याला होत नाही. पाण्यात उगवलेल्या कमळाच्या पानावर पाणी साचू शकत नाही, ते पान नेहमी कोरडं राहतं. तसंच निष्काम माणसाचं मन विषयात गुंतून पडत नाही. सूर्याचं प्रतिबिंब पाण्यात पडलं तरी आभाळातला सूर्य त्या पाण्यानं भिजत नाही. तसाच निष्काम झालेला माणूस जगाचे व्यवहार करीत असला तरी तो त्यात अडकून पडत नाही. तो सामान्य लोकात मिसळून वागत असला तरी त्यांच्यापेक्षा तो निराळा असतो. तो कसल्याही आशेनं बांधला जात नाही. तो नेहमीच मुक्त असतो. तरी अर्जुना, अशा निष्काम माणसाचा आदर्श तू आपल्या समोर ठेव. इथे अर्जुन हा निमित्त मात्र आहे. निष्काम वृत्तीनं कर्म आचरण्याचा हा उपदेश सर्वांसाठी आहे.